मित्रांनो, मोठ्या बहिणीकडे जाण्याचा योग आला आणि भाच्यासोबत फेरफटका मारल्यावरती आम्ही दोघंही गेलो बारामतीचं पाणी बघायला. खटाव म्हणलं की दुष्काळी भागातून आलेलो मी एवढं मोठं पाणी बघून माझ्या तोंडचं पाणी पळून गेलं. बघता बघता भाचा आमचा कधी मोठा झाला हेच कळालं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण चिकनचा बेत आखलेला आहे आणि चिकनचा बेत हा खास आमची मोठी बहीण जी आहे तिच्या घरी आखलेला आहे आणि तिचा हट्ट होता की भावाच्या हातचंच तिला चिकन खायचं आहे. कारण एरवी बायकोला खायला घालणारा भाऊ बहिणीला खायला घालतोय का, ही जी मनात द्विधा अवस्था होती ती तपासून पाहण्यासाठी तिने मला खास चिकन बनवायला लावलेलं आहे. तर हे चिकन बघूया आता कसं होतंय. भावाचं प्रेम ह्या चिकनमध्ये किती उतरते हे आता आपण बघणार आहोत. बघूया. होप सो. मला आशा आहे नक्कीच हे चांगलं होईल आणि मोठ्या बहिणीचा आशीर्वाद आम्हाला लाभेल. आणि चिकन बनवता बनवता कधी बिर्याणीचा बेत बनला हेच समजलं नाही. मित्रांनो, भाच्याला आमच्या खूप जास्त बिर्याणी आवडते म्हणून म्हटलं चला भाच्याची इच्छा देखील पूर्ण करून टाकू, बिर्याणीच बनवू. यूट्यूबवरती एक व्हिडिओ पाहिला, बिर्याणी बनवायचं ठरवलं आणि ही बघा समोर एक छान सुंदर पद्धतीने बिर्याणी तयार झाली. जेवायला बसल्यावरती कळालं की यायला आईच्या हातची चव आपल्या हातामध्ये आलेली आहे. त्यामुळं काय बिंदास बिर्याणी खाल्ली, पोट भरून मनसोक्त गप्पा मारल्या आणि आजचा दिवस सार्थक.